इयत्ता 9वी यामध्ये आज आपण बीजगणित भाग मॅथ्सचा पार्ट फर्स्ट बघणार आहोत. बीजगणित मध्ये काय पडणार आहे? पहिलं प्रकरण आहे सेट संच. संच याच्याविषयी माहिती बघणार आहे. पहा आज सगळ्यांचं स्वागत, कारण की आता तुम्ही 8वीतून 9वीत आला आहात आणि 9वी म्हणजे 10वीची पायरी. आता 9वी मध्ये बीजगणित आणि भूमिती हे जर दोन्ही विषय ह्याच्यातले जे टॉपिक आहेत तेच 10वीला तुम्हाला आहेत, जेणेकरून 9चा जो बेस जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्हाला 10ला ते इझी जाईल, सोपं जाईल. आता भूमितीमध्ये काही कन्सेप्ट आहेत ते 10वीसाठी उपयोगी आहेत. तसंच बीजगणितमध्ये काही कन्सेप्ट आहेत हे तुम्हाला फक्त 10वी पुरतं नाही 11वी 12वीसाठी देखील उपयुक्त आहे. आता जे आज पहिला टॉपिक आपण बघणार आहे संच, तो टॉपिक परत तुम्हाला 11वीला देखील आहेच आहे. चला जास्त वेळ वाया न करता आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया. बीजगणित त्यामध्ये पहिले टॉपिक बघतोय संच. संच म्हणजे काय? संच कशाला म्हणतात? जनरली आपण रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहतो का, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा समूह किंवा मुलींचा ग्रुप किंवा आपण पक्ष्यांचा थवा किंवा अजून पत्त्यांचा जो कॅट असतो तो, किंवा असे वेगवेगळ्या संख्यांचा समूह, अक्षरांचा समूह, हे वेगवेगळ्या जो समूह म्हणतो त्यालाच संच असं म्हणतात. आता संच या टॉपिक मध्ये आपण काय शिकणार आहे? संच या टॉपिक मध्ये पहिल्यांदा संचाविषयी माहिती बघणार आहे. संचाचं इंट्रोडक्शन बघणार आहे. तसंच टाइप ऑफ सेट, संचाचे किती प्रकार आहेत, संच कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आणि संच लिहिण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत ते आज आपण या धड्यात शिकणार आहे. तसंच आपण संच लिहित असताना व्हेन डायग्रामच्या सहाय्याने देखील संच काढू शकतो का ते देखील या धड्यात आपल्याला बघायचं आहे. तसंच इक्वल सेट म्हणजे काय, म्हणजेच बरोबर संच कसा असतो तो देखील आपल्याला या धड्यात बघायचा आहे. तसंच संच सबसेट, सबसेट म्हणजे काय? उपसंच. एखादा संच आहे त्या संचाचा उपसंच कसा काढायचा ते देखील आपल्याला बघायचं आहे. आणि पुढचा मुद्दा या धड्यात आपल्याला शिकायचा आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजेच पूरक संच. तसंच युनियन सेट म्हणजेच संयोग संच याचा देखील आपला अभ्यास करायचा आहे. तसंच इंटरसेप्ट ऑफ सेट, इंटरसेप्ट ऑफ सेट म्हणजेच काय? दोन संच आहेत त्या दोन संचामध्ये आंतरछेद, छेदसंच, सॉरी त्या दोन संचामधला छेदसंच म्हणजे इंटरसेप्ट ऑफ सेट, ह्याचा आपला अभ्यास करायचा आहे या स्वरूपात. आणि नंतर शेवटचा मुद्दा आपल्याला हे बघायचा आहे द नंबर ऑफ एलिमेंट इन सेट. त्या असणाऱ्या संचामध्ये संख्या किती असतात आणि त्याच्या सहाय्यानं गणित कसं सोडवायचं, त्या संचातले संख्या मोजणे कसं, ह्याच्या विषयात आपण बघणार आहे. चला आता संचाविषयी माहिती आता मी सांगायला सुरू करतोय. आता संच लिहित असताना संचाचं जे अक्षर असतं ते नेहमी कॅपिटल अक्षरात लिहायचं असतं. कसं ते पहा, ए बी सी डी या स्वरूपात संच लिहित असताना नेहमी संच हे कॅपिटल अक्षरात लिहायचं असतात. कॅपिटल इंग्लिश लेटर ए बी सी आर यूज डिनोटेड अ सेट. सेट दाखवण्यासाठी ए बी सी डी हे अक्षर आपण वापरतो. तसंच संचामधील घटक लिहिण्यासाठी स्मॉल लेटर्स वापरतात. उदाहरणार्थ मी एक संच लिहितोय पहा, ए, इथं नाव आहे ए बी सी. आता हे वाचायचं कसं? सेट ए इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट ए कॉमा बी कॉमा सी. संच ए मध्ये महिरूपी कंसात ए बी सी हे घटक आहेत. संचातील घटक दाखवण्यासाठी ह्या महिरूपी कंसातले घटक दाखवताना स्मॉल अक्षर वापरायचे असतात. समजतं बाळांनो? मी काय म्हटलं? संच लिहित असताना हा पूर्ण संच लिहित असताना कॅपिटल अक्षर, पण संचाच्या आतील घटक असतात ते लिहित असताना काय करायचं असतं? स्मॉल लेटर लिहायचे असतात. तुम्हाला परीक्षा असा प्रश्न विचारतो की ए ते झेड पर्यंतच्या अक्षरांचा संच लिहा. ए ते झेड पर्यंतच्या अक्षरांचा संच लिहा. मग लिहायचं कसं? मी संचाला एक नाव दिलं, समजा बी नाव दिलं. ए ते झेड अक्षर लिहायचे, ए बी सी टिंब 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 एक्स वाय झेड.
आता इथं जे अक्षर लिहिले ते कसे लिहायचे असतात? स्मॉल लेटर. आता ह्याचा अर्थ काय पहा, हा ए चा कोण आहे? हा कॅपिटल ए चा घटक आहे, इलेमेंट आहे. काय म्हणायचं? स्मॉल ए इज इलेमेंट ऑफ कॅपिटल ए. स्मॉल ए हा काय आहे? तर मी लिहितो पहा, स्मॉल ए इज इलेमेंट ऑफ कॅपिटल ए. म्हणजे हा छोटा ए आहे, हा कॅपिटल ए चा घटक आहे. तुम्हाला दिसते पहा इथं यामध्ये पहा, बी हा किंवा इथं एक्स हा बी चा काय आहे? एक्स हा बी चा घटक आहे. हे वाचायचं कसं? ए इज इलेमेंट ऑफ कॅपिटल ए किंवा ए इज इलेमेंट ऑफ सेट ए. ए हा स्मॉल ए हा संच ए चा घटक आहे. इथं एक्स हा बी संचाचा घटक आहे. एक्स इज इलेमेंट ऑफ कॅपिटल बी. तसंच आता इथं डी हा शब्द नाहीये, इथं कुठं डी हा शब्द नाहीये, म्हणून मी काय करतोय, तर डी हा ए चा घटक होईल का हो? डी हा ए चा घटक होईल का? नाही होणार. मग लिहायचं कसं? डी इज नॉट इलेमेंट ऑफ ए. डी हा संच ए चा घटक नाही. स्मॉल डी हा संच ए चा घटक नाही. इथं येथे झेड अक्षर सगळे आहेत, त्यामुळं हे सगळे ह्याचे घटक होतात. या स्वरूपात ह्याचं तुम्हाला वाचन कळलं का? पहा, स्मॉल ए इज इलेमेंट ऑफ कॅपिटल ए. ह्याचा अर्थ इलेमेंट घटक आहे. मराठीमध्ये ए हा कॅपिटल ए चा घटक आहे. ह्याचा अर्थ डी हा कॅपिटल ए चा घटक नाही. डी इज नॉट इलेमेंट ऑफ कॅपिटल ए. या स्वरूपात हे तुम्हाला वाचन येणं फार महत्वाचं आहे. आता चला, आता नॅचरल नंबर म्हणजे काय ते पाहूया. नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या मी फळ्यावर लिहून दिले. आता नॅचरल नंबर म्हणजे काय? 1 2 3 4 टिंब टिंब टिंब. नॅचरल नंबरला आपण एल हा शब्द वापरतोय. 1 2 3 टिंब 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 अनंत आपल्यात. नैसर्गिक संख्या कॅपिटल एन. कुठल्या? धनसंख्या शून्यापेक्षा मोठ्या. कुठल्या? 1 2 3 टिंब टिंब टिंब. आणि होल नंबर पूर्ण संख्या कुठल्या? पहा, डब्ल्यू चिन्ह आहे, बहुरूपी कंसात 0 1 2 3 टिंब टिंब टिंब. आता होल नंबर म्हणजे काय? होल नंबर म्हणजे काय? नैसर्गिक संख्या आणि 0 याला होल नंबर असं म्हणतात. म्हणजे डब्ल्यू म्हणजे काय असतं की 0 1 2 3 डॅश डॅश कुठपर्यंत? अनंतापर्यंत. पूर्ण संख्या बहुरूपी कंसात 0 1 2 3 टिंब टिंब. आता ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे? नॅचरल नंबर मोठा आहेत का होल नंबर मोठा आहे? कोण मोठा असेल? डब्ल्यू हा मोठा असेल. आता ह्याच्यापेक्षा मोठा पहा, इंटिजर्स पूर्णांक संख्या आय. टिंब 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 -3 -2 -1 0 1 2 3 टिंब टिंब टिंब. आता पहा, इंटिजर्स म्हणजे काय? इंटिजर्स म्हणजे ज्यामध्ये नॅचरल नंबर आहे, होल नंबर आहे आणि काय आहे हे पहा, निगेटिव्ह संख्या आहेत म्हणजेच ऋण संख्या आहेत, 0 आहे, धनसंख्या आहेत. ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? इंटिजर्स मध्ये होतो. इंटिजर्स मध्ये काय असतं पहा? निगेटिव्ह नंबर्स म्हणजेच ऋण संख्या 0 आणि पॉझिटिव्ह नंबर म्हणजे ऋण संख्या 0 व धनसंख्या ह्या तिघांचा समावेश इंटिजर्स मध्ये होतो. आता जर मी तुलना केली, ह्यात तुम्हाला विचारलं या सगळ्यात मोठं कोण आहे? एन मोठं का डब्ल्यू मोठं का आय मोठं? तर आय हा मोठा आहे. का बरं? आय मध्ये इंटिजर्स मध्ये नॅचरल नंबर आहेत, तसंच 0 पण आहे. 0 पासून ह्यात होल नंबर हे 0 पासून हे सगळे होल नंबर आहेत. हे मायनस आणि 0 आणि पॉझिटिव्ह नंबर हे सगळं म्हणजे काय? इंटिजर्स. त्याला आय हा शब्द वापरायचा. रॅशनल नंबरला क्यू हा शब्द. रॅशनल नंबर परिमेय संख्या क्यू हा शब्द. रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या सगळेच आर हा शब्द. या स्वरूपात
तुम्हाला फक्त हे सिम्बॉल माहिती असणं महत्वाचं आहे, यासाठी मी तुम्हाला हे लिहून दिलंय. आता संचाचे प्रकार कोणते याच्याविषयी आता माहिती आपण बघणार आहे. संच लिहिण्याच्या मेन दोन पद्धती. संच कुठल्या पद्धतीने लिहायचे असतात? दोन प्रकार आहे. पहिला प्रकार म्हणजे लिस्टिंग मेथड, दुसरा म्हणजे रूल मेथड. त्यालाच यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत असं मराठीमध्ये आपण म्हणतो. आता कोणताही संच लिहिण्यापूर्वी काय करायचं असतं? संच लिहित असताना कर्ली ब्रॅकेट बरोबर चिन्ह काढून संचाचं नाव आणि बरोबर चिन्ह काढून कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्हाला संच लिहायचा असतो. संचाचे घटक लिहायचे असतात. चला आता पहिल्यांदा आपण लिस्टिंग मेथड म्हणजे काय आहे त्याच्याविषयी माहिती समजावून घेऊया. आता लिस्टिंग मेथड म्हणजे काय पहा. In this method, all elements of a set are enclosed within curly bracket. लिस्टिंग मेथड मध्ये आणि रूल मेथड मध्ये सगळे जे घटक असतात ते घटक काय करतो आपण एका महिरूपी कंसामध्ये लिहितो. एलिमेंट्स आर सेपरेटेड बाय कॉमास. प्रत्येक घटक लिहिल्यानंतर स्वल्पविराम चिन्ह द्यायचं असतात. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काय लिस्टिंग मेथड मध्ये द ऑर्डर ऑफ एलिमेंट इन अ सेट इन लिस्टिंग मेथड मध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे काय एखादा घटक असतो तो घटक रिपीट घ्यायचा नसतो. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो पहा. समजा एक आपण उदाहरण असं घेऊया 2 7 7 4 1 3 असे एक उदाहरण आहे. याचं संच तुम्हाला लिहायचं आहे. मी लिहितो मग ए बरोबर महिरूपी कंसात 2 स्वल्पविराम 7. हे परत 7 आले, दोनदा 7 आले, दोनदा घ्यायचं नाही फक्त एकदाच घ्यायचं. पुढं 4 1 3 म्हणजे संच लिहित असताना काय करायचं लिस्ट रिपीट पुन्हा घ्यायचं नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय प्रत्येक घटक लिहिल्यानंतर स्वल्पविराम चिन्ह देणं. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या लिस्टिंग मेथड मध्ये. आणि आता रूल मेथड म्हणजे काय लिस्टिंग रूल मेथड मध्ये गुणधर्म पद्धत मध्ये हे लिहायचं आहे. मग लिहायचं कसं? ए बरोबर महिरूपी कंसात एक्स उभी रेष एक्स. याचा अर्थ काय पहा. ए इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट एक्स स्टँड्स फॉर एक्स इज दॅट एक पहा ए इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट एक्स स्टँड्स फॉर एक्स. एक्स काय सांगतो एक्स वर काय दिले प्रश्नामध्ये 1 3 5 7 9 हे काय विषम संख्या आहेत. काय आहेत? विषम संख्या आहेत. कुठपर्यंत आहेत? 10च्या आतले आहेत. मग हे विषम संख्या आहेत 10च्या आतील असं मराठीमध्ये वाक्य. इज ऑड नंबर लेस दॅन 10. या स्वरूपात आपण गुणधर्म पद्धतीमध्ये ह्याच्याविषयी माहिती या स्वरूपात लिहायची असते. काय केलं पहा पुन्हा एकदा. ए बरोबर 1 3 5 7 9 असं मला घटक दिले. मला ही लिस्टिंग मेथड आहे ह्याचं गुणधर्म पद्धतीत मांडणी करायची आहे. मी काय केलं ए बरोबर महिरूपी कंसामध्ये एक्स उभी रेष केलं एक्स लिहिलं. पुढं इज ऑड नंबर. ह्या सगळ्या ऑड नंबर आहेत विषम संख्या आहेत. ऑड नंबर कुठपर्यंत आहेत? 10च्या आतले. लेस दॅन 10 10च्या आतील आहेत. हेच मराठीमध्ये असं येणार एक्स महिरूपी कंसामध्ये एक्स उभी रेष एक्स हे विषम संख्या असून त्या 10च्या आतील संख्या आहेत. आता हे वाचन कसं करायचं? सेट ए इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट एक्स उभ्या रेषेला म्हणायचं स्टँड्स फॉर एक्स स्टँड फॉर एक्स किंवा सच दॅट जरी म्हटलं तरी चालतं. एक्स स्टँड्स फॉर एक्स किंवा एक्स सच दॅट एक्स इज ऑड नंबर लेस दॅन 10. मराठीमध्ये हे वाचन कसं करायचं पहा. ए बरोबर महिरूपी कंसात एक्स ह्या उभ्या रेषेला म्हणायचं असं आहे की एक्स हा विषम संख्या आहे व 10च्या आतील संख्या आहेत. या स्वरूपात ह्याचं वाचन करायचं. ह्याला गुणधर्म पद्धत असं म्हणतात. मला पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलंय. ते उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. लिस्टिंग पद्धत दिली आहे रूल मेथडने सोडवायचं आहे. रूल मेथड दिले लिस्टिंग मध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजेच मराठीमध्ये तुम्हाला यादी पद्धत दिली आहे ते गुणधर्म पद्धत लिहायचं आहे. काही गुणधर्म पद्धती गणित आहेत ते यादी पद्धतीमध्ये मांडणी करायची आहे.
चला मग बघूया पहिलं गणित. आता पहा, पहिल्या गणितात तुम्हाला सांगितलंय ए बरोबर महिरूपी कंसात, ए बरोबर महिरूपी कंसात 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14. ह्याचं तुम्हाला गुणधर्म पद्धतीत लिहायचं आहे, रूल मेथड मध्ये लिहायचं आहे. कसं लिहायचं पहा, आता ए बरोबर गुणधर्म पद्धत लिहित असताना काय करायचं, एक्स उभी रेष एक्स हे लिहायचंच. याचा अर्थ असा, ए इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज, मराठीमध्ये ए बरोबर महिरूपी कंसात एक्स उभ्या रेषेला म्हणायचं असा आहे की एक्स हा काय आहे बा, 2, 4, 6, 8, 10, 14 ह्या सगळ्या समसंख्या आहेत. कुठपर्यंत आहेत, 16च्या आतल्या आहेत, 16च्या आतल्या आहेत. इज इवन नंबर लेस दॅन 60, लेस दॅन 60. आता लिस्टिंग मेथड यामध्ये ए इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14. आणि ह्या महिरूपी कंसामध्ये तुम्हाला एक ए संच दिला आहे. ए संच काय दिलाय तर 2 ते 14 पर्यंतचे अंक आहेत आणि हे सगळे अंक कसे आहेत, समसंख्या आहेत, म्हणजेच इव्हन नंबर आहेत. मग इथं मी रूल मेथड ह्याचं मला काय करायचं आहे, लिस्टिंग मेथडचं रूल मेथड मध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. तर मी ते कसं करतो पहा, ए इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट एक्स स्टँड्स फॉर एक्स, किंवा ह्या उभ्या रेषेला आपण असं म्हणायचं एक्स सच दॅट एक्स इज इव्हन नंबर, हे सगळ्या समसंख्या म्हणून इव्हन नंबर लेस दॅन 16, 16 पेक्षा लहान, किंवा तुम्ही 15 पेक्षा लहान जरी म्हटलं तरी चालतं, लेस दॅन 15, लेस दॅन 15 15 पेक्षा लहानच्या सर्व समसंख्यांचा संच. ह्या वाक्याचं अर्थ कळला का पहा, ए बरोबर महिरूपी कंसात एक्स उभ्या रेषेला एक्स असा आहे की एक्स हा समसंख्या आहे, तो 15 पेक्षा लहान संख्या आहे. इथं हेच मला वेगळ्या पद्धतीने पण लिहिता येतं, रूल मेथड मध्ये हीच मांडणी वेगळ्या पद्धतीने मी केली आहे पहा. ए बरोबर महिरूपी कंसात एक्स असा आहे की एक्स हा, इथं इथे हा एक्स बरोबर 2n. मी 2n काय लिहिलं, कारण हा 2चा पाडा आहे, बेचा पाडा आहे ना. जर एखाद्या वेळेस पाडा असेल तर काय करायचं, आता बेचा पाडा आहे म्हणून 2n, 3चा पाडा असा असता 3n, 4चा पाडा असा असता 4n. म्हणजे ते काय केलं पहा, ए इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 2n. 2चा पाडा आहे म्हणून 2n. कुठून कुठपर्यंत पाडा आहे हे पहा, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 14. 1 पासून 7 पर्यंत, 1 पासून 7 पर्यंतचा पाडा आहे. बे 1 बे, बे 7 14, त्यामध्ये 1 चा पण समावेश आहे म्हणून 1 n is greater than and is equal to 1. Also 7 is greater than and is equal to n. ह्याचा अर्थ मराठीमध्ये वाचन, n हा 1 पेक्षा मोठा आहे व 1 एवढा आहे, तसेच 7 हा n पेक्षा मोठा आहे व 7 एवढा आहे. हा n म्हणजे कोण आहे पुढे लिहायचं, n म्हणजे कोण आहे, नॅचरल नंबर आहे. हे सगळे नैसर्गिक संख्या आहेत, 1 ते 7, हे 1 ते 7 चे नैसर्गिक संख्या आहेत. किंवा तुम्ही n च्या ऐवजी w लिहिले तरी चालतं, n च्या ऐवजी i लिहिले तरी चालतं. इथं नॅचरल नंबर आहेत 1 ते 7 म्हणून n हा कॅपिटल N चा घटक आहे, हे लिहिणं योग्य. आता दुसरं गणित बघूया आपण. पुस्तकात तुम्हाला दुसरं गणित दिलंय, काय दिलंय पहा, इथं इकडे दिलंय या रूल मेथड मध्ये b बरोबर इन अ कर्ली ब्रॅकेट एक्स स्टँड्स फॉर किंवा एक्स सच दॅट इज परफेक्ट स्क्वेअर बिटवीन 1 to 20, 1 to 20. आता पहा, बी हा असा आहे की, सॉरी, बी बरोबर महिरूपी कंसात एक्स असा आहे की एक्स हा परफेक्ट स्क्वेअर पूर्ण वर्ग, पर्यंत 1 ते 20 पर्यंतचे पूर्ण वर्ग. आता पहा, पूर्ण वर्ग म्हणजे काय, ज्याचं वर्गमूळ निघतं त्याला पूर्ण वर्ग. आता पहा, बी बरोबर
मला सांगा एकचं वर्गमूळ निघतंय हो एक, दोनचं वर्गमूळ निघतंय का नाही निघत, मग पुढे वर्ग होत नाही. तीनचं निघतंय का वर्गमूळ निघत नाही. चारचं वर्गमूळ निघतंय हो, पाचचं निघत नाही, सहाचं निघत नाही, सातचं निघत नाही, आठचं निघत नाही, नऊचं वर्गमूळ निघतं. पुढं तसंच 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 नाही, 16, 16चं वर्गमूळ निघतंय. पुढं 17, 18, 19, 20 यांचं वर्गमूळ माहित नाही, निघत नाही. हा याचा अर्थ हे पूर्ण वर्ग, ह्याचं हे उत्तर तुम्हाला या स्वरूपात दिले, हे अशी मांडणी केली आहे. आपण लिस्टिंग मध्ये हे तयार केलं. चला तिसरा आकडा पहा. सी हा असा संच आहे की AEIOU, AEIOU हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं का हो? कुठं ऐकलंय आपण? कुठं ऐकलंय AEIOU? इंग्रजीमध्ये काय आहेत? स्वर आहेत. इंग्रजीतले स्वर कोणकोणते? ठीक आहे, AEIOU. AEIOU हे इंग्रजीतील स्वर आहे. मग इथे लिहायचं काय? इज OL in English अल्फाबेट. मराठीमध्ये हे इंग्रजीतील स्वर आहेत. काय आहेत? हे इंग्रजीतील स्वर आहेत. कुठले? AEIOU या स्वरूपात हे पहिल्या तीनचं उत्तर. तुम्हाला रूल मेथड मध्ये इथं काय दिले पहा, गुणधर्म पद्धतीमध्ये D बरोबर D is equal to in a curly bracket Y such that Y is a color in a rainbow. Y असा आहे की Y हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. आता इंद्रधनुष्यातील रंग कोणकोणते पहा. इंद्रधनुष्यातील रंग आपल्याला लिहायचे व्हाईट, इंडिगो, ग्रीन, ब्ल्यू, व्हाईट, इंडिगो, ग्रीन, ब्ल्यू, ऑरेंज, परत रेड, 2, 4, 6 आणि अजून एक कुठं राहिला पहा, व्हाईट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो राहिला पहा. म्हणजे 7 रंग आहेत. ते 7 रंग आपल्याला लिहायचे आहेत. तसेच मराठीमध्ये जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पिवळा या स्वरूपात आपल्याला ते रेनबो इंद्रधनुष्यातील जे रंग आहेत त्या रंगांचे फक्त पहिले नाव लिहायचे. मराठीमध्ये जा, ता, ना, ही, पाणी, पी आपण हे शब्द वापरतो का, त्यातलं पहिले नाव जरी घेतलं तरी चालतं किंवा मराठीमध्ये हे असं लिहिलं तरी चालेल. आता पुढचा प्रश्न असा आहे, P बरोबर महिरूपी कंसात X is element of X and X is element of I. X हा असा आहे की सॉरी इथं असं आहे, ही उभी रेष आहे. X such that X is element of I. X हा काय I चा घटक आहे. पुढे म्हटले X कसा आहे, पण X हा -3 पेक्षा मोठा आहे आणि X कसा आहे +3 पेक्षा लहान आहे. पण हे वाचन कसं करायचं पहा. P is equal to in a curly bracket X variation such that X is element of I. X is element of I. मग कसा आहे X -3 पेक्षा मोठा आहे आणि +3 पेक्षा लहान आहे. आता मी काय करतोय इथं I म्हणजे काय ते लिहितोय. I म्हणजे काय ऋण संख्या. -3, -2, -1, 0, 1, 2, 3 टिंब हे झालं I. मग आपल्याला काय हवंय -3 पेक्षा मोठं. -3 पेक्षा मोठं कोण आहे? -3 पेक्षा मोठं कोण आहे? -2 आहे. -2, -1 परत 0, 3च्या आतले अधिक 3च्या आतले 1, 2, 3 घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण इथं 3च्या आतले आहे बरोबर चिन्ह नाही येतं. इज इक्वल टू चिन्ह खाली असं असतं तर 3 आपण घेतलं असतं. इथं पण इज इक्वल टू चिन्ह असं असतं तर -3 घेतलं असतं. तसं नाहीये, त्यामुळं उत्तर त्यांच्या दरम्यानचे घ्यायचे आहेत. -3 आणि +3 ह्याच्या दरम्यान कोण कोण आहे? -2 आहे, -1 आहे, 0 आहे, 1 आहे, 2 आहे. आता पुढचा प्रश्न. M बरोबर महिरूपी कंसात 1, 8, 27, 64, 125 टिंब महिरूपी कंस पूर्ण. आता मला सांगा हे तुम्हाला काय दिसतंय? हा पाडा दिसतो का? नाहीये. मग इथे नेमकं केलंय काय पहा, जरा विचार करूया. हे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 नाहीये. मग घन आहे का बघूया. 1 चा घन 1 आहे, 2 चा घन 8 आहे,
3चा घन क्यूब 1 क्यूब 1 2 क्यूब 8 3 क्यूब 27 4 क्यूब 4चा घन 64 5चा घन 125. हा म्हणजे इथं काय दिलंय आम्हाला सगळ्यांचे घन दिलेत. मग मांडणी कशी करायची पहा. m बरोबर महिरूपी कंसात x सच दॅन x काय आहे तर 1 पासून अनंतापर्यंत टिंबटिंब अनंत आहे. 1 पासूनचे घन आहेत मग लिहायचं कसं इज इक्वल टू n. तर इज x असं जर लिहिलं चालतंय इज x इज इक्वल टू n क्यूब किंवा तुम्ही डायरेक्ट बरोबर चिन्ह करून n क्यूब लिहिलं तरी चालतं. हा n चा घन आहे. n का बरं हे काय बदलले संख्येत हे n ह्याच्यासाठी n म्हणायचं वर सेम आहे म्हणून डोक्यावर 3 लिहिलं. मग n कुठून कुठपर्यंत आहे हे पहा कुठून कुठपर्यंत आहे 1 पासून अनंतापर्यंत आहे. म्हणजे मी काय करतोय डायरेक्ट लिहितो. हा n हा काय आहे नॅचरल नंबर आहे का होल नंबर आहे काय इंटिजर नंबर आहे. तर हे काय आहे नॅचरल नंबर आहे. n इज एलिमेंट ऑफ कॅपिटल N. उत्तर एवढंच. कळलं का? कसं केलं ह्यामध्ये 1 8 27 64 125 हे घन आहेत. 1 ते पुढं अनंतापर्यंत आहेत. 1 ते 5 पर्यंतची मी घन तुम्हाला लिहून दाखवले. तर महिरूपी कंसात x विरेश x इज x बरोबर n चा घन. n म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे अनंतापर्यंत असल्या कारणानं मी ते लिमिट लिहिलं नाही. कुठून आहे n हा कॅपिटल N चा घटक आहे. समजतंय. या स्वरूपात हे आपलं आता 1.1 आता आपल्याला बघायचं आहे. चला बघा आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बीजगणितामध्ये बघायला सुरुवात करूया. 1.1 मध्ये काय काय विचारलंय त्याचा चर्चा करूया. प्रश्न पहिला काय दिला पहा. प्रश्न पहिला राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर मेथड. खाली संच दिले आहेत ते संच यादी पद्धतीने लिहा. खाली तुम्हाला काही संच दिलेत ते यादी पद्धतीने लिहा. रोस्टर मेथड म्हणजेच काय लिस्टिंग मेथड. मग यादी पद्धतीने तुम्हाला काय करायचं संच लिहायचे आहे. प्रश्न पहिला काय विचारलाय पहा. सेट्स ऑफ इव्हन नंबर समपूर्णांक संख्यांचा संच. सेट ऑफ इव्हन नंबर. आता इव्हन नंबर म्हणजे काय पहा समसंख्या. ए बरोबर 2 4 6 8 टिंब कुठपर्यंत काय सांगितलं नाही. सेट फॉर इव्हन नंबर म्हणजे समसंख्यांचा संच काय आहे पण ए बरोबर 2 4 6 8 टिंब या स्वरूपात समसंख्या लिहायचे. आता दुसरं गणित काय विचारले की सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर 1 to 50 1 ते 50 या दरम्यानच्या काय करायचे सममूळ संख्या. तर सममूळ संख्या म्हणजे काय. समसंख्या म्हणजे माहिती आपल्याला हे काय 2 4 6 8 असं. पण ह्यातल्या सममूळ संख्या म्हणजे काय प्राईम नंबर इव्हन प्राईम नंबर म्हणजे काय जी संख्या कुणाच्याच पाड्यात नाही फक्त स्वतःच्या पाड्यात आहे. यापैकी अशी कोणती संख्या आहे जी स्वतःच्याच पाड्यात आहे दुसऱ्यांच्या पाड्यात नाही. 2च आहे. 2 हे फक्त 2च्या पाड्यात आहे इतर कोणाच्या पाड्यात नाहीये. म्हणजे उत्तर काय आलं फक्त 2. सममूळ संख्या इव्हन प्राईम नंबर किती आहे फक्त 2. तिसरा प्रश्न विचारला का सेट्स ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे इंटिजर्स म्हणजे काय. इंटिजर्स म्हणजे i इज इक्वल टू -3 -2 -1 0 1 2 3 हे झालं इंटिजर्स. टिंब. आता ह्या इंटिजर्स मध्ये तुम्हाला काय म्हटलंय फक्त मायनस म्हणजे निगेटिव्ह कोण आहे त्यातले निगेटिव्ह इकडचा एवढा भाग निगेटिव्ह आहे. आपल्या ऋण हवा आहे म्हणजे हे एवढे भाग. चला सी बरोबर महिरूपी कंसात टिंब -3 -2 -1 हे काय झाले निगेटिव्ह इंटिजर्स. म्हणजे मराठीमध्ये असं विचारलंय की ऋण जे पूर्णांक आहेत ऋण पूर्णांक कोणते. पूर्णांक म्हणजे आय म्हणजे
पूर्णांकासाठी आपण सिंबल वापरतोय. मी तुम्हाला सुरुवातीला लिहून दिलं आय म्हणजे काय पूर्णांक. त्या पूर्णांक आलं की हे लिहून टाकायचं. मग ह्यातले ऋण कोण कोण आहे तेवढं लिहिलं. टिंब टिंब -3 -2 -1 या स्वरूपात तुम्हाला सी लिहिता यायला पाहिजे. म्हणजेच निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय हे ओळखता यायला पाहिजे. समजा इथं असं म्हटलं असतं पॉझिटिव्ह इंटिजर, मग कसं लिहिलं असतं हे लिहिलं असतं 1 2 3. समजा असं म्हटलं असतं तर होल नंबर इन इंटिजर्स, ह्या इंटिजर्स मधले होल नंबर म्हणजे काय करायचं मग शून्याला घ्यायचं आणि 1 2 3 लिहायचं. चौथं काय विचारलंय का? चौथा प्रश्न असा विचारलाय की 7 बेसिक साऊंड ऑफ सारेगम. आता सारेगम हे जे स्वर आहेत संगीतातील स्वर सारेगम ह्याच्यातील जे 7 स्वर आहेत त्या 7 स्वरांची नावं आपल्याला लिहायची. सा रे ग म प ध आणि न. सा रे ग म प ध नि पुढे सा. या स्वरूपात हे तुम्हाला जे काही स्वर आहे हे स्वर संगीतातील स्वर तुम्हाला ते लिहायचे आहेत. सा रे ग म प ध नि झालं संगीतातील 7 स्वर. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. खाली तुम्हाला काही सिम्बॉलिक स्वरूपात म्हणजे चिन्हांच्या स्वरूपात अक्षर दिले ते तुम्हाला वाचन करायचं आहे आणि ते शब्दात तुम्हाला लिहायचं आहे. चला मग कसं करायचं ते पाहूया. प्रश्न दुसरा त्यातला पहिला आकडा बघूया. पहा 4/3 4/3 इज एलिमेंट ऑफ क्यू. तर हे वाचन कसं करायचं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. पहा हे पहा याचं उत्तर 4/3 4/3 इज एलिमेंट ऑफ क्यू. मराठीमध्ये हे पहा वाचन कसं करायचं म्हणजे वाचन केलेलं लिखाणामध्ये पण लिहायचं आहे. 4/3 म्हणजे 4/3 इथं एलिमेंट ऑफ क्यू याच्या मराठीमध्ये 4/3 हा क्यूचा घटक आहे. हा क्यूचा घटक आहे. दुसरा आकडा पहा -2 is element of capital is not element of capital N. आता ह्याचं वाचन कसं करायचं हे पहा. ह्याचं वाचन घटक नाही याचा अर्थ काय घटक नाही. -2 हा कॅपिटल एन चा घटक नाही. मराठीमध्ये -2 इज नॉट एलिमेंट ऑफ कॅपिटल एन किंवा तर नॅचरल नंबर तरी चालतं. -2 इज नॉट एलिमेंट ऑफ कॅपिटल एन. मराठीमध्ये -2 हा एन चा घटक नाही. -2 हा एन चा घटक नाही. तिसरा पहा काय विचारलाय. पी कंसात पी बरोबर महिरूपी कंसात पी सच दॅट पी इज an odd number. मराठीमध्ये पी बरोबर महिरूपी कंसात पी उभी रेष आहे असं आहे की पी ही विषम संख्या आहे. मग त्याचं वाचन मी कसं करतोय पहा ते लिहायचंय आपला. सेट पी P is such that P is an odd number. मराठीमध्ये संच P मध्ये P हा असा आहे की P हा विषम संख्या आहे. या स्वरूपात मराठीमध्ये लिखाण करायचं आहे. सोपा आहे. 1 मार्कासाठी हा प्रश्न विचारतो आणि तुम्हाला हे सिम्बॉलिक दिले ते वर्ड मध्ये लिहायचं आहे. म्हणजेच तुम्हाला काही चिन्हामध्ये दिले ते चिन्हांचं तुम्हाला काय करायचं आहे लिखाणा स्वरूपात आपण कसं वाचन करतो ते दाखवायचं आहे. हा प्रश्न
1 मार्काला तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता प्रश्न तिसरा तुम्हाला असा विचारलाय पहा की राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. कोणत्याही 2 यादी पद्धतीने व गुणधर्म पद्धतीने तुमच्या मनानं दोन उदाहरणं द्या. चला मग तुमच्या मनानं लिहायचंय. आपण यापुढे एक माझ्या मनात एक उदाहरण देतो पहा मी. तुम्ही कुठलं लिहिलं तरी चालेल. आतापर्यंत आपण जे शिकलो ते लिहिलं तरी चालतील पहा. तर लिस्टिंग मेथड समजा मी लिस्ट करतोय. A is equal to in a curly bracket पेन पेन्सिल पुढे कर्ली ब्रॅकेट पेन पेन्सिल इरेजर या स्वरूपात मी एक उदाहरण घेतलंय आणि हेच मला काय करायचं रूल मेथड मध्ये ट्रान्सफॉर्म करायचंय. कसं करतो पहा. A is equal to कर्ली ब्रॅकेट x such that x is tools in compass box. हे काय आहेत? साहित्य आहेत. कशातले आहेत? कंपास बॉक्स मधील साहित्य आहेत. कंपास पेटीतील साहित्य आहेत या स्वरूपात मराठीमध्ये लिहायचं. हे गुणधर्म पद्धत आणि ही वरची यादी पद्धत. तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितले तुमच्या मनाने एक उदाहरण कुठलं पण द्या. ते काय करायचं आहे ते उदाहरण यादी पद्धतीने लिहा व तेच गुणधर्म पद्धतीने लिहा. चला दुसरं एक उदाहरण घेऊया आपण. आता मी काय करतोय तर 2 नंबरला 4चा पाढा येतो बघा. बी बरोबर 4 1 4 4 8 7 1 12 4 1 16 इथपर्यंत येतोय. हेच मला काय करायचं आहे गुणधर्म पद्धतीने लिहायचं आहे. बी बरोबर x stands for x is equal to is x is equal to असं लिहायचं माहिती is equal to तरी चालतंय. हा कुठून कुठपर्यंत पाढा आहे? 4चा पाढा आहे म्हणून 4n लिहायचं. 4चा पाढा आहे म्हणून 4n लिहायचं. कुठून कुठपर्यंत आहे? 1 पासून 4 चौक 16. मग ह्या 1 ते 4 ही संख्या कशा आहेत? नॅचरल नंबर आहेत म्हणून n हा कॅपिटल n चा घटक आहे. कसं केलं? 4चा पाढा b is equal to कर्ली ब्रॅकेट x stands for x is equal to 4n म्हणजे 4चा पाढा आहे म्हणून 4n. पाढा कुठून कुठपर्यंत आहे? 4 1 4 4 चौक 16 1 पासून 4 पर्यंत. मग या स्वरूपात लिहायचं n is greater than and is equal to 1. 4 is greater than and is equal to n. n is the element of capital N. n हा कॅपिटल n चा घटक आहे. तुम्ही इथं 4 दिलाय तुम्ही वेगळा कुठला लिहिला तरी चालतो किंवा वेगळा उदाहरण लिहिलं तरी चालतं. फक्त 2 उदाहरण तुम्हाला तुमच्या मनानं लिहायचे आहेत आणि ते यादी. प्रश्न 4 तुम्हाला असा विचारलाय की लिस्टिंग मेथड म्हणजेच यादी पद्धतीमध्ये तुम्हाला खालील संच लिहायचे आहे. चला मग पहिला संच मी फळ्यावर लिहून ठेवलाय. ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर. आपल्या मराठीच्या जे काही महिने आहेत त्या महिन्यांच्या नावांचा संच तुम्हाला लिहायचा आहे. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. भारतीय जे महिने आहेत ते महिन्यांचा संच आपल्याला लिहायचा पहा. A is equal to in a curly bracket चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन मराठी कंस पूर्ण. तर काय करायचं तुम्हाला मराठी महिने लिहायचे आहेत. तुम्हाला प्रश्न विचारलाय भारतीय जे काही महिने आहेत त्या महिन्यांची नावं लिहा. आपल्या जे इंडियन जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडर मध्ये ज्या महिन्यांना आपण जानेवारीच्या ऐवजी काय म्हणतो त्या स्वरूपात आपले महिने ते लिहायचे आहे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. हे झालं ह्याचं आन्सर. पुढे प्रश्न विचारलाय लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट या असणाऱ्या अक्षराचा संच बनवा. कसं करायचं पहा. बी महिरूपी कंसात. आता इथं सगळे घटक कॅपिटल अक्षरात दिले आहेत त्यामुळं आपण घेताना देखील सर्व अक्षर कॅपिटल स्वरूपातच घ्यायचं आहे. कारण का मी तुम्हाला काल नियम सांगितला की महिरूपी कंसातले सगळे अक्षर हे स्मॉल लेटर द्यायचे असतात. पण प्रश्नामध्ये तुम्हाला हे सगळं कॅपिटल दिल्यामुळं मी कॅपिटल आय लिहितो. सी
स्वल्पविराम ओ स्वल्पविराम एम पी एल ई एम आहे घेतलंय पण घेत नाहीये, ई ऑलरेडी घेतलंय पण घेत नाहीये, एन आणि टी या स्वरूपात कॉम्प्लिमेंट या शब्दापासून तयार झालेला हा जो संच आहे या स्वरूपात लिहायचा असतो. प्रश्न क्रमांक 4 त्यातला तिसरा आकडा बघतोय. काय विचारले पण सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन, मानवीय असणारे सर्व ज्ञानेंद्रियांचा संच आपल्याला लिहायचा आहे. मानवाचे सर्व ज्ञानेंद्रियांचा संच कोणकोणते आपल्याला माहिती आहे पहा. नोज, इयर, नाक आणि कान असेल, आईस डोळे असेल, टंग जीभ असेल, स्किन त्वचा, हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. यांचा संच आपल्याला लिहायचा आहे. C इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट नोज, इयर, आईज, टंग, स्किन. मराठीमध्ये हेच मराठीत लिहायचं आहे. नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा या स्वरूपात. प्रश्न पुढचा घेऊया. क्वेश्चन नंबर 4 सेट ऑफ प्राईम नंबर 1 to 20. 1 ते 20 यामधील प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. 1 ते 20 यामधील मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय याच्याविषयी मगाशी मी चर्चा केली होती की जी संख्या ज्याच्या पाड्यात आहे तीच संख्या मूळ संख्या. चला बा याला एक संच बी नाव देऊया आपण. 1 ला सोडून 2 हे 2च्याच पाड्यात आहे, 3 परत 5 7 कुणाच्या पाड्यात नाही, परत 9 10 11 11 13 15 16 17 17 19 एवढ्या काय आहेत. तर 1 ते 20 या दरम्यानच्या जे काही मूळ संख्यांचा संच आहे तो या स्वरूपात. पुढं प्रश्न असा विचारलाय नेम ऑफ द कंटेंट्स वर्ड. मराठीमध्ये असा प्रश्न असेल की जगामध्ये जे खंड आहेत त्या खंडांच्या नावांचा संच. पहा ई बरोबर महिरूपी कंसात आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. या खंडांची नावं तुम्हाला पाठ असायला पाहिजे. आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. या स्वरूपात हा प्रश्न क्रमांक 4 संपला. आणि हा प्रश्न सोपा आहे. एकदा दोनदा तुम्ही प्रॅक्टिस केलं तुम्हाला हे लगेच सहज सोपं जाईल. क्वेश्चन नंबर 5 राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. तुम्हाला खाली संच दिलेत. ते संच कसे आहेत. लिस्टिंग मेथड यादी पद्धतीमध्ये तुम्हाला दिलंय आणि ह्याचं कन्वर्ट करायचं आहे रूल मेथड मध्ये, म्हणजेच गुणधर्म पद्धतीमध्ये हे संच आपल्याला लिहायचे आहेत. चला पहिलं पहा काय दिले ते नीट बघूया आणि चर्चा करूया. A is equal to in a curly bracket 1 4 9 16 25 36 49 64 81 100. आता ह्याच्याकडे जरा नीट लक्ष देऊन बघूया आपण. काय आहे पहा 1 नंतर 4 आले, 4 नंतर 9 आले, 9 नंतर 16 आले, 16 नंतर 25 आले. आता हे सगळं काय आहे हे तर वर्ग आहे. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. या स्वरूपात तुम्हाला काय दिले तर वर्ग दिले. मग आता आपल्याला कळलं की हे वर्ग दिलेत. मग आपला गुणधर्म पद्धतीत लिहायचं आहे. मग लिहायचं कसं पहा. ए बरोबर महिरूपी कंसात एक्स सच दॅट एक्स. एक्स असा आहे की एक्स बरोबर हे सगळे वर्ग आहेत. वर्ग आहे वर्ग आहे. मग वर्ग असल्या कारणानं मी काय करतोय एन चा स्क्वेअर घन असं एन चा क्यूब लिहिला असता. मग हा वर्ग कुठून कुठपर्यंत आहे 1 पासून 10 पर्यंत आहे. हा एन म्हणजे कोण आहे हे सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. त्यामुळे एन इज एलिमेंट ऑफ कॅपिटल एन. या स्वरूपात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. इथे जर तुम्ही एवढं जर लिहिलं हे एक नाही एवढं लिहिलं तरी चालतंय, पण या स्वरूपात व्यवस्थित उत्तर लिहा. कसं पहा पुन्हा ह्या सगळे काय आहेत तर वर्ग आहेत. कुणाचे 1 पासून 10 पर्यंतचे वर्ग आहेत. स्क्वेअर आहे. मी काय केलं गुणधर्म पद्धतीत लिहायचं आहे. ए बरोबर कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू हे सगळे वर्ग आहेत. मग यांचा स्क्वेअर कुठून कुठपर्यंत आहे 1 to 10 पर्यंत.
1 पासून 10 पर्यंतचे वर्ग आहेत. मग हा 1 ते 10 हे काय आहेत तर नॅचरल नंबर आहेत, म्हणून n इज एलिमेंट ऑफ कॅपिटल N. n हा कॅपिटल N चा नैसर्गिक संख्येचा घटक आहे. हे सोडलं ते पण सोडूया. चला आता काय दिले पहा, 6 नंतर 12 आले, 12 नंतर 18 आहे, 18 नंतर 24 आहे. काय आहे इथं तर पाडा आहे. काय आहे 6चा पाडा आहे. मग जर पाडा असेल तर कसं लिहायचं याविषयी आपण चर्चा केली होतो. कसं 6चा पाडा आहे म्हणून मी 6n लिहायचं. 6चा पाडा आहे म्हणून 6n स्वल्पविराम. पाडा कुठून कुठपर्यंत आहे 6 1 6 6 8 48 8 पर्यंत. मग n हा काय आहे कॅपिटल N चा घटक आहे. या स्वरूपात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. जर पाडा 6चा आहे म्हणून 6n, जर 3चा पाडा असेल 3n, 4चा पाडा असेल तर 4n. 6 1 6 1 आणि 6चा पाडा कुठपर्यंत आहे 6 8 48 8 पर्यंत आहे. 1 पासून 8 पर्यंत आहे. हा n म्हणजे काय आहे नॅचरल एलिमेंटचा तो घटक आहे. नैसर्गिक संख्येचा n हा घटक आहे. हे सगळे अंक नैसर्गिक संख्येमधले आहेत, त्यामुळं कॅपिटल. आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिला पहा. C is equal to in a curly bracket S M I L E. C या संचामध्ये काय काय पहा S M I L E हे अक्षर आहेत. मग हे अक्षर कुठल्या शब्दांचे आहेत, हे जे अक्षर आहेत कुठल्या शब्दाचे पहा. C is equal to in a curly bracket Y such that Y is a letter in the word smile. स्माइल या अक्षरातील हे शब्द आहेत पहा. या शब्दातील हे अक्षर आहे पहा. स्माइल या प्रश्न क्रमांक 3 काय विचारलाय. C is equal to in a curly bracket S M I L E curly bracket complete. मग हा शब्द कोणता आहे तर स्माइल. काय स्माइल. C is equal to curly bracket Y such that is a letter in the word smile. स्माइल या अक्षरातील हे शब्द आहेत. हे काय आहेत तर स्माइल या अक्षरातील हे शब्द आहेत. मराठीमध्ये Y असा आहे की Y हा स्माइल या अक्षरातील शब्द आहेत. काय आहेत हे Y हे काय हे सगळे स्माइल मधले शब्द आहेत. आता पुढचा प्रश्न डी. एक महिरूपी कंस आहे. महिरूपी कंसामध्ये तुम्हाला असलेलं आहे संडे मंडे ट्यूसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे आणि सॅटर्डे. हे काय आहेत पहा. बघितल्यापैकी तुम्हाला लगेच समजतं काय आहेत तर आठवड्यातील वार, आठवड्यातील जे दिवस आहेत त्या दिवसांची नाव आहेत. डी इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ डे ऑफ द वीक. एक्स कसा आहे तर आठवड्यातील जे वार आहेत त्या वारांची नावं आहेत. ह्या आठवड्यातील जे वार आहेत त्या वारामधील नावं आहेत संडे मंडे ट्यूसडे. यासोबत हे उत्तर लिहायचं आहे. पुढं एक्स इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट AET. मग हे आपला गुणधर्म पद्धत कसं लिहिता येईल. एक्स इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट Y सच दॅट Y इज अ लेटर इन द वर्ड T. हे T या शब्दातील अक्षर आहे. किंवा तुम्ही असं जर लिहिलं चालतं ईट या शब्दातील अक्षर आहे. ईट EAT ह्यातलं हे अक्षर आहे. हा कोणापासून शब्द ईट किंवा टी पासून. टी मधील हे अक्षर आहेत. एवढंच आपल्याला लिहायचं आहे. या स्वरूपात हा अभ्यास संपला. हा अभ्यास छोटा आहे आणि ह्याच्यावर आधारित तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न परीक्षेला विचारतात आणि एक्स्ट्रा क्वेश्चन आपल्या प्रॉब्लेम्स या स्वरूपात आपल्याला 1.1 हा अभ्यास आपला संपला. या अभ्यासात काय काय सांगितलंय. संच यादी पद्धतीनं लिहायचं कसं. जर यादी पद्धती दिलं असेल तर गुणधर्म पद्धती कसं लिहायचं किंवा गुणधर्म पद्धती लिहिलं असेल तर यादी पद्धती कसं लिहायचं. लिस्टिंग मेथड दिली असेल तर रूल मेथड मध्ये लिहायचं किंवा रूल मेथड दिलं असेल तर लिस्टिंग मेथड मध्ये कसं लिहायचं हे 1.1 मध्ये सांगितलंय. तुम्ही सर्वांनी काय करा 1.1 हा अभ्यास 2दा 3दा सोडवा.